मानली जाते यूपीएच्या अनुषंगाने, कारण शिवसेना आता यूपीए मध्ये सहभागी होणार का अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगताना आपण पाहिलेली आहे। संजय राऊत काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेतायत, या अनुषंगाने काही सकारात्मक पावलं येत्या काळात टाकली जातात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आता पवारांच्या अध्यक्षतेखाली सुरू असल्याचं दिसतंय। दिल्लीमध्ये या संदर्भात आता ही बैठक पार पडतीये। प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीसाठी उपस्थित असल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक होतीये। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं मंथन सध्या होत आहे। या बैठकीसाठी प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक उपस्थित आहेत। जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील उपस्थित आहेत। देशातल्या राजकीय परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होतीये। सोबतच महाराष्ट्रातल्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होत असल्याचं समजतंय। चर्चेचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाबाबतीत सुद्धा या बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त होतीये। पुन्हा एकदा प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडे आपण जाऊया। प्रशांत, शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची ही राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडतीये, काय अपडेट्स? बरोबर आहे, खास करून अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची। शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये नवाब मलिक आहे, जयंत पाटील आहे, त्यानंतर प्रफुल्ल पटेल आहे, सुप्रिया सुळे आहे, विविध फ्रंटल ऑर्गनायझेशनचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित आहेत। महत्त्वाचं म्हणजे जे राष्ट्रीय अधिवेशन घ्यायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्या संदर्भाच्या तारखा आणि वेळ निश्चित करायची आहे। सोबतच दुसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ओबीसीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो तिढा निर्माण झाला आहे तो तिढा कसा सोडवायचा या संदर्भात देखील याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहे। आपल्याला माहीत असेल की गोव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बऱ्यापैकी ताकद आहे। त्यांचे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी उपमुख्यमंत्री देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते। त्यामुळे त्या संदर्भात बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। आज सकाळी जेव्हा आम्ही नवाब मलिकांची चर्चा केली या विषयावरती, त्यांनी म्हणालं की समविचारी पक्षासोबत जाण्यासाठी आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत। त्या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल। एकीकडे उत्तर प्रदेशची निवडणूक आहे, त्यानंतर मणिपूरची, त्यानंतर गोव्याची या आणि उत्तराखंडची देखील निवडणूक आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती या 5ही विधानसभाच्या संदर्भात काय निर्णय घ्यायचे या संदर्भात आजच्या बैठकीत निर्णय होईल। आणि सोबतच ज्या पद्धतीने महागाईचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्या पद्धतीने सिलेंडरचे दर वाढलेले आहे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय घेतला आणि त्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आंदोलन पुढे न्यायचं या संदर्भात देखील आजच्या बैठकीत चर्चा होईल। त्या आंदोलनाचं नेतृत्व कोण करेल हे देखील स्पष्ट होईल, कारण की ज्या पद्धतीने सुप्रिया सुळे यांच्या नावावरती चर्चा आहे की आगामी जे आंदोलन आहे ते सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पुढे करावे, अशा प्रकारची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेच आहे। महाराष्ट्राचं लक्ष यासाठी कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर मंथन होतं हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे। आपण पाहिलं 2 महत्त्वाच्या घडामोडी नवी दिल्लीमध्ये घडतायत। एकीकडे आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकी संदर्भातली बातमी पाहिली, पण त्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाची घडामोड ती म्हणजे संजय राऊत राहुल गांधींची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये आहेत आणि यूपीएच्या बळकटीबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे। याच अनुषंगाने आता आपण याचं अधिक विश्लेषण करूया। आपल्या सोबत राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे सर आहेत सध्या फोन लाईनवरनं। सर, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये। संजय राऊत राहुल गांधींच्या भेटीसाठी गेलेले आहेत। यूपीए मध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने कदाचित ही भेट असू शकते असं सातत्यानं बोललं जात आहे। आपलं या संदर्भातलं नेमकं काय विश्लेषण? संजय राऊत राहुल गांधींना मधामधात भेटत असतात। यावेळेला सुद्धा त्यांनी काल वेळ मागितला आणि त्यांना 3 ते 5च्या मधात वेळ मिळाली होती। आणि मला वाटतं की मेनका सॉरी आपली ममता बॅनर्जी जेव्हा मुंबईला आल्या आणि त्यांनी शिवसेनेच्या सुप्रीमोला भेटण्याचा प्रयत्न केला, पण ते आदित्य ठाकरेला भेटल्या, त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे उद्धवरावांची, अशा वेळेला ते एक सदिच्छा भेट असू शकते। परंतु जे काहूर त्यानंतर उठलं, तो जे स्टेटमेंट ममतांनी केलं की यूपी इज नो मोर, यूपीए खतम झाली, आणि त्यानंतर जी शिवसेनाने स्टँड घेतला की यूपी काँग्रेसशिवाय कुठला दुसरा पर्याय असू शकत नाही आणि काँग्रेसच्याच नेतृत्वाखाली कुठलाही फ्रंट बनू शकतो। त्या अनुषंगाने आज मला वाटतं नितीन म्हटलं संजय राऊतची आणि
राहुल गांधींची जी भेट आहे ती त्या संदर्भात असतील. ते बहुतेक ब्रीफ करतील राहुल गांधींना की ममताशी काय गोष्टी झाल्या, ममता काय बोलली आणि पार्टीचा स्टँड काय. परंतु पार्टीचा स्टँड सामनामधनंही क्लिअर आहे. पार्टीच्या स्टँडबद्दल संजय राऊतने ऑलरेडी माध्यमांना सांगितलं होतं की महाराष्ट्रात जे आहे ते एक मिनी युपीएच आहे. आमची महाविकास आघाडी ही मिनी युपीएच आहे. त्यामुळे एक नवीन मेसेज जो सारखा ममताकडनं घेण्याचा प्रयत्न होत होता की युपीएचे घटक दल ममता सोबत आहेत. मला वाटतं संजय राऊतांची जी भेट आहे राहुल गांधीची त्यानंतर याला म्हणजे पूर्णविराम लागेल की सेना सुद्धा पार्ट ऑफ युपीएच राहणार आहे असं बहुतेक दिसेल. आणि या 5 राज्यातले जे चुनाव आहेत खास करून गोव्यामध्ये सेना जरूर याचा विचार करेल की काँग्रेस आणि सेना काही करू शकतात का. कारण सेना आणि काँग्रेस जर महाराष्ट्रात एकत्र आहे तर काँग्रेसची मोठी ताकद गोव्यामध्ये आहे. अशा वेळेला शिवसेना सुद्धा आपलं गोव्यामध्ये पिचिंग करतं. त्यामुळे काही याच्यावर सुद्धा बोलणं होण्याची शक्यता आहे. पण वानखेडे सर, या सगळ्या घडामोडी एकंदरीतच सुरू आहेत, भेटीगाठी सुरू आहेत. म्हणजे फक्त राहुल गांधी नाही तर काँग्रेसच्या इतर नेत्यांना देखील संजय राऊत दिवसभरात भेटलेले आहेत. या आधी देखील भेटी झालेल्या आहेत. अधिकृत या संदर्भातली घोषणा किंवा सकारात्मक पावलं शिवसेना येत्या काही दिवसात टाकण्याची शक्यता वाटते का युपीएमध्ये सहभागी होण्याच्या, समाविष्ट होण्याच्या अनुषंगाने? नाही, मला असं वाटत नाही की इमिजिएटली काही त्याच्यावर घोषणा होईल. कारण युपीए हा फार मोठा इश्यू नाही आहे सध्या. आणि काँग्रेसला सुद्धा युपीएच्या इश्यूपेक्षा त्यांना आता सर्वात मोठं जे आहे ते पंजाबमध्ये आपलं सरकार टिकवणं, उत्तराखंडमध्ये त्यांची पोझिशन थोडी ठीक आहे, तिथे सरकार येऊ शकतं का हे पाहणं, आणि उत्तर प्रदेशमध्ये आपली गेलेली जमीन किती आपण रिकव्हर करू शकतो याच्यावर फोकस करणं, हे सर्वात जास्त त्यांच्याकडे प्रायोरिटी दिली आहे. गोवा फारच छोटं राज्य आहे. त्या राज्यात जरूर ताकद त्यांनी टाकलेली आहे, परंतु त्यांचा मेन फोकस पंजाब, उत्तराखंड आणि युपी असणार. त्यामुळे मला वाटतं युपीएच्या बाकीच्या चर्चा या फक्त वरवरच्या चर्चा आहेत, अशा याला काही खास हे होणार नाही. परंतु 2022 मध्ये हे जे निकाल लागतील 5 राज्यांचे, त्यानंतर 2024चं सुरुवात होईल 2024च्या तयारीसाठी. त्यावेळेला युपीए जरूर ह्या ज्या आजच्या भेटी आहेत त्या भेटी हे बेसिकली हे बॅकग्राऊंड भेटी आहेत. त्यानंतर जे मेन भेट होईल आणि जे मेन डिसिजन्स होतील ते मला वाटतं मार्च एप्रिल मध्ये होईल. त्यानंतर काँग्रेसमध्ये सुद्धा राहुल गांधी अध्यक्ष बनतील असं जे आता जे चर्चा येत आहेत किंवा जे फीडबॅक येत आहेत आम्हाला, लोक सांगतायत की राहुल गांधी 2022 मध्ये जर त्यांनी अध्यक्षपदावर घेतलं तर मग काँग्रेसमध्ये बराचसा बदल होईल. त्यानंतर युपीए मध्ये सोनिया गांधीच हेड करतील युपीएला, कारण जरी ते काँग्रेसच्या अध्यक्ष नसल्या तरी ते हेड करतील. अशा वेळेला एक नवीन युपीए समोर येण्याचं चिन्ह दिसतंय. जर उत्तर प्रदेशमध्ये कसं टायअप होतं, काय समाजवादी पार्टीसोबत या बीएसपी सोबत काँग्रेस जाते, त्या सगळ्या गोष्टी युपीच्या इलेक्शन नंतरच मला वाटतं समोर येतील. त्यामुळे त्याच्या अगोदर काही युपीची घोषणा होईल शिवसेनेची असं मला वाटत नाही. बरं सर, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावरचं विश्लेषण केलं त्याबद्दल. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे देखील आहेतच. प्रशांत, बैठक नेमकी किती वेळ चालण्याची शक्यता आहे संजय राऊत आणि राहुल गांधी यांची, आणि या बैठकीला इतरही काही काँग्रेसचे नेते उपस्थित असण्याची शक्यता आहे का? त्या अनुषंगाने काही घडामोडी घडतायत का? नाही, महत्त्वाचं म्हणजे या संजय राऊतांच्या बैठकीपूर्वी गोव्याच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक होती. त्यामध्ये चिदंबरम आणि गुंडूराव हे 2 नेते उपस्थित होते. हे दोन्ही नेते इथून बैठकीतून बाहेर पडलेले आहेत. फक्त वेणुगोपाल जे काँग्रेसचे संघटक सरचिटणीस आहेत ते या बैठकी अजूनही राहुल गांधींच्या निवासस्थानामध्ये उपस्थित आहेत. आणि संजय राऊत आता काही क्षणापूर्वीच पोहोचले, साधारण 20 मिनिटापूर्वी संजय राऊत इथे पोहोचलेले आहेत. थेट बरोबर 5 वाजता म्हणजे 5च्या ठोक्याला ते तिथे पोहोचलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः ही 45 मिनिटं भेट चालेल अशा प्रकारची चर्चा आहे. त्यानंतर संजय राऊत काय चर्चा झाली हे बाहेर येऊन पत्रकार इथे सांगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं की संयुक्त पुरोगामी आघाडीचा जो आवाका आहे, जे परीघ आहे, ते वाढवण्यामध्ये संजय राऊतांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकार ची रचना केली जात होती त्यावेळेस संजय राऊत असे एकमेव नेते होते ज्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही चर्चा करतोय आणि निश्चितपणे शिवसैनिक हा मुख्यमंत्री होईल, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नावाचा देखील उल्लेख नव्हता. याचा अर्थ असा होतो की आता संजय राऊत फिल्डिंग करताय, बॅटिंग करताय आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणण्याचा प्रयत्नात आहे. जर संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये शिवसेना सहभागी होत असेल तर त्यात संजय राऊत यांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असेल, कारण की त्याच पद्धतीनं त्यांची मार्गक्रमण सुरू आहे. आज देखील जेव्हा संसदेमध्ये शरद पवार जे 12 निलंबित खासदार आहेत त्यांना भेटायला गेले त्यावेळेस संजय राऊत तिथे उपस्थित आणि संजय राऊतांनी तिथे भाषण देखील दिलं. आणि त्यानंतर त्या
भाषणानंतर वेणुगोपाल आणि संजय राऊतांची बोलत चर्चा झाली. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की संजय राऊतांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरत आहे आणि जर UPAमध्ये शिवसेना सहभागी झाली तर संजय राऊतांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहील. त्याच पार्श्वभूमीवर या बैठकींचे सत्र सुरू आहे. ही तिसरी बैठक आहे. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. या भेटीच्या अनुषंगानं ज्या अपडेट्स आहेत त्या वारंवार तुमच्याकडनं आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. पुढची महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत. राज्यसभेतल्या 12 खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या आवारात धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह संजय राऊत, शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. यावेळेला महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या खाली बसून गाणीही म्हणण्यात आली. राज्यसभा के सभी सांसदों का यहाँ पर धरना पर बैठने की योजना है, क्या है प्लान आप लोग? कल संसद यहाँ ही चलेगी, अंदर तो चलने नहीं देते. अगर चलेगी तो हमारे 12 जो साथी है उनके साथ संसद चलेगी. वो बाहर बैठेगा और हम संसद में बैठेंगे. ये हमें शोभा नहीं देता. उनकी एक लड़ाई थी, वो हमारे लड़ाई में शामिल थे, तो कुछ अंदर कुछ बाहर नहीं. कल हम लोग पूरे खरगे साहब के लीडरशिप में यहाँ बैठेंगे और सब लोग यहाँ आएंगे, पूरा दिन बैठेंगे. डरने वाले कभी हम नहीं है. खासदारांच्या निलंबनावरनं धरणं आंदोलन आज केलं गेलेलं आहे. डरने वाले कभी हम नहीं है. जाने जाने का कुछ गम नहीं है. 12 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात हे धरणं आंदोलन महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली बसून केलं गेलं. एक प्रकारचं आंदोलन होतं हे, असं देखील आता या एकंदरीतच दृश्यांवरनं दिसतंय. महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.